सन्माननीय विचारपीठ, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय भारती पाटील मॅडम आणि दोन ऋषितुल्य व्यक्तिमत्व चौसाळकर सर, जयसिंगराव पवार सर आणि आदरणीय सुर्वे सर. आत्ताच वाडेकर मॅडमनी खूप छान असा परिचय करून आणि मॅडमचाही परिचय करून दिला तुमच्या की पाटील मॅडमचा आणि माझा विषय एक आहे, राज्यशास्त्रच विषय आहे. आणि अध्यक्षांचा आणि वक्त्याचं एकदा युती झाली की बरं असतं, कारण महाराष्ट्रामध्ये अध्यक्षांचं महत्त्व फार आहे. कोण पात्र कोण अपात्र सगळं अध्यक्ष ठरवतात. त्यामुळे आता अध्यक्ष माझ्या बाजूने आहेत असं मी समजतो. या मंचावरती पूर्वी मी अभि पाणसरे व्याख्यानमालेमध्ये आलो होतो आणि आता पुन्हा शाहू स्मारकामध्ये शाहूंच्या 151व्या सगळ्या समारंभामध्ये सामील होतो. याचा मला खूपच आनंद होतो. याचं कारण असं की भारतीय संविधान लागू होण्यापूर्वीच ज्यांनी आपल्या संस्थानामध्ये खऱ्या अर्थानं सगळी प्रागतिक मूल्य ही लागू केली ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. म्हणजे आता वाडेकर मॅडमनी उल्लेख केला की मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आलो आहे. म्हणजे मी सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यातनं राजर्षी शाहूंच्या शहरामध्ये आलो आणि बोलणार आहे संविधानावरती ज्याचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे शाहू फुले आंबेडकर हा आमचा वारसा आहे, ही आमची परंपरा आहे. आणि शाहू फुले आंबेडकर असं म्हणत असताना रानडे, कर्वे, महर्षी शिंदे या सगळ्यांचा समावेश मी इथं आवर्जून करेन, कारण पुन्हा त्याला ज्या प्रकारचं जातीय वळण लागतं त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे आवर्जून नोंदवलं पाहिजे की आमची परंपरा ही इथली समतेची, स्वातंत्र्याची, बंधुतेची परंपरा आहे. म्हणालो म्हटलं की सर आणि जेव्हा जेव्हा इतिहासाची चर्चा येते तेव्हा तेव्हा मला विंदा करंदीकरांची कविता आठवते. इतिहासाचे अवजड ओझे डोईवर घेऊन नानाचा, इतिहासाचे अवजड ओझे डोईवर घेऊन नानाचा, पदस्थल करून त्याचे वरती चढून भविष्य वाचा. आणि त्यामुळे जर भविष्य वाचायचं असेल तर इतिहासाकडे कसं पाहायचं हे ज्यांनी शिकवलं उभ्या महाराष्ट्राला ते पवार सर आज इथं आहेत. आणि त्यांच्या समोर मी बोलणं, मी म्हटलं दुसरं ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आमचे चौसाळकर सर आहेत. म्हणजे ते मला मगाशी आल्यानंतर म्हणाले की हे आमचे तरुण मित्र आहेत. मी खरोखरच खूप भाग्यवान समजतो स्वतःला की त्यांच्यासारखे अतिशय ज्येष्ठ, ज्याला म्हणता येईल की दीपस्तंभासारखे असलेले शिक्षक त्यांच्या समोर मी बोलायला उभा आहे. आणि म्हणून अशा अनेक कारणांनी मला या शाहू नगरीमध्ये बोलताना प्रचंड आनंद होतो आणि त्याच वेळेस जबाबदारीची जाणीव सुद्धा होते. आपण पाहतोय की गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 1.5-2 वर्षांमध्ये भारतीय संविधान हा चर्चेचा विषय राहिलेला आहे. आणि त्या चर्चेला अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण आपण नेहमी ऐकतो ते म्हणजे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक झालो आणि या 26 जानेवारी 2025ला त्याचं 75 वर्ष पूर्ण झाली. हे एक औचित्याचं नेहमी कारण सांगितलं जातं, पण तेवढंच कारण पुरेसं नाही आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर अनेकांनी भारतीय संविधानाविषयी अतिशय मूलभूत, गाभाभूत अशा प्रकारचं संशोधन केलं आणि त्याविषयीची मांडणी केली. माधव खोसला असतील, रोहित डे असतील, ज्यांचं पीपल्स कॉन्स्टिट्यूशन नावाचं पुस्तक सध्या खूप गाजत आहे. अर्घ्य सेन गुप्ता असतील, ज्यांनी एकूण कलोनियल कॉन्स्टिट्यूशन, वासाहतिक संदर्भातलं संविधान जे आहे त्याचे नेमके रूट्स काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला. नीरा चंडोक यांचं वी द पीपल नावाचं पुस्तक आहे. हर्ष मंदर यांनी एकेका मूल्यावरती लिहिलेलं आहे. हे सगळी जी पुस्तकं आहेत, सगळी जी मांडणी आहे ती प्रामुख्याने 4 मुद्द्यांवरती आधारित आहे मला वाटतं. एक म्हणजे मुळात संविधान आहे काय, की ज्याला आपण संविधान असं म्हणतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान वाचवलं पाहिजे, संविधान धोक्यात आलेलं आहे. किंबहुना आताही अनेकदा प्रचार सभांमध्ये आपल्याला असं दिसतंय की संविधानाची प्रत हातामध्ये धरलेली आहे आणि मग प्रत्येकजणच म्हणतं की आम्ही संविधानाकरताच आहोत. मग नेमकं संविधान आहे काय? जसं नेहमी मला प्रश्न भीमजयंतीला पडतो की प्रत्येक चौकामध्ये
भीमरायाचा पुतळा आणि सगळ्या पोस्टर्सवरती बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो, यातले खरे आंबेडकर कोणते असा प्रश्न मला पडतो. तसंच भारतीय संविधान नेमकं खरं कोणतं, की जे संविधान धोक्यात आलेलं आहे, ज्याच्याविषयी चर्चा आपण करतोय. तर हा पहिला मुद्दा. दुसरं, तत्त्वज्ञान ते काय सांगतं, भारतीय संविधानाचं तत्त्वज्ञान नेमकं आहे काय. कलम, अनुच्छेद, अनुसूची, घटनादुरुस्ती याच्याविषयी चर्चा होत राहते, पण मुळामध्ये याचं तत्त्वज्ञान नेमकं काय आहे हा दुसरा एक वादाचा मुद्दा आहे. तिसरं म्हणजे जे अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्यानं पुढे आलं ते म्हणजे हे संविधानामध्ये भारतीय नावाची गोष्ट काही आहे का. हे सगळं पाश्चात्यांकडनं उधार घेतलं, इकडचं घेतलं, तिकडचं घेतलं, कॉपी पेस्ट केलं. काय त्याला म्हणतात, गुधडी आपण म्हणतो ना, ठिगळं सगळे एकत्र आणले आणि ते एकत्र आणून भारतीय संविधान बनलेलं आहे. त्यात भारतीय असं काही एलिमेंटच नाही, अशी सुद्धा आर्ग्युमेंट, असा सुद्धा युक्तिवाद हा काही लोक करत असतात. आणि मग प्रश्न असा पडतो की नेमका याचा अन्वय अर्थ कसा लावायचा. त्यामुळे भारतीय संविधान आहे काय, त्याचं तत्त्वज्ञान काय, त्यात भारतीय काही मूल्य आहेत का, आणि अखेरीस त्याचा आज अन्वय अर्थ नेमका कसा लावायचा. या 4 मुद्द्यांच्या अनुषंगानं आपल्याला की भारतभर एक विचार विश्व, एक चर्चा विश्व आकाराला आलेलं आहे. अचानक आकाराला आलेलं नाही, त्याला एक कारण आहे, त्याला एक कारण परंपरा आहे. 2019-20 मध्ये योगेंद्र यादव यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाचं नाव होतं मेकिंग सेन्स ऑफ इंडियन डेमोक्रेसी, भारतीय लोकशाहीचा अन्वयार्थ लावताना. आणि त्यात त्यांनी असा दावा केला की आपण रिपब्लिक 2.0 मध्ये दुसऱ्या गणराज्यामध्ये प्रवेश केलेला आहे. पहिलं गणराज्य संपलं, आता हे नवीन गणराज्य आहे, हा नवा भारत आहे, दिस इज न्यू इंडिया, अशी जी भाषा आपण नेहमी ऐकतो त्याच्या अनुषंगानं सिद्धांतनाच्या पातळीवरती योगेंद्र यादवांनी अशा प्रकारचा क्लेम केला, अशा प्रकारचा दावा केला. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की अशा प्रकारचा भारत जन्माला आला की ज्याची पूर्वीच्या मूळ भारताशी, म्हणजे चौसाळकर सर आणि जयसिंगराव पवार सर ज्या भारतामध्ये वाढले प्रामुख्यानं, त्या भारताची आणि ह्या भारताची काही सांधाजोड, काही त्याची नाळ आहे की नाही असा प्रश्न पडावा, अशा एका वळणावरती आपण येऊन उभे राहिलो. म्हणजे मला दिसतंय की बरेच ज्येष्ठ लोक इथं आहेत आणि केस पांढरे झाल्यानंतर जसा ययातीला प्रश्न पडतो की आता मला तारुण्य हवं, तसं आपलं हिंदी सिनेमामधलं गाणं आहे, आईना मुझसे मांगे मेरी पहिली वाली तस्वीर. आरसा मागतो तुम्हाला की माझी ती पहिली प्रतिमा जी आहे त्यात मी कसा सुंदर दिसत होतो, त्यात मी काय होतो. तसं हा आजचा जो भारत आहे, जो चिरफाळलेला आहे, दुभंगलेला आहे, छिन्न विछिन्न झालेला आहे, तो एका अर्थानं त्या पहिल्या भारताची आठवण काढतोय. कुठे तो माझा पहिला भारत, ज्याच्या आधारावरती एक नवभविष्य आखलं गेलं, भारतीय संविधानाच्या अधिष्ठानावरती नवा देश उभा राहिला. तो गांधी, नेहरू, आंबेडकरांचा, इथल्या स्वातंत्र्य, समता, बंधुतेच्यावरती उभारलेला हा देश नेमका आहे कुठे. अशा सगळ्या वळणावरती आपण येऊन उभा राहिलो आहेत की जिथे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं तो जर मूळ भारत शोधायचा असेल तर भारतीय संविधानाकडे आपण वळलं पाहिजे. कारण भारतीय संविधान, त्याची सुरुवातच ज्या उद्देशिकेनं सुरू होते ती एका अर्थानं आपल्या संविधानकर्त्यांनी आपल्या, म्हणजे केवळ त्यावेळेसच्या भारताच्या वतीनं नव्हे तर पुढच्या पिढ्यांच्या वतीनं सुद्धा घेतलेली शपथ आहे. ते शपथपत्र आहे आणि त्याची आठवण आज आपण ठेवली पाहिजे. अन्यथा मूलभूत अधिकार कोणते, कर्तव्य कोणती, याची माहिती तुम्ही आता ग्रोकला विचारली काय किंवा ChatGPTला विचारली काय, माझ्यापेक्षा अधिक वेगामध्ये उत्तरं येतील. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा माहिती असण्याचा नाही आहे, मुद्दा तपशिलांचा नाही आहे, मुद्दा तांत्रिकतेचा नाही आहे. मुद्दा असा आहे की आजच्या काळामध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्य याचा अन्वयार्थ काय लावायचा आहे, ते समजून कशी घ्यायची. आणि ती समजून घ्यायची असतील तर मला असं वाटतं की भारतीय संविधानाची उद्देशिका याच्यामध्ये आपल्या संविधानाचं तत्त्वज्ञान हे ज्याला म्हणतो आपण गोळीबंद स्वरूपामध्ये आहे. म्हणजे आपण जर वाचलं हे एकच वाक्य उद्देशिकेचं, अनेकदा अनेक कार्यक्रमांच्या अलीकडे सुरुवात सुद्धा त्या उद्देशिकेच्या वाचनानं होत असते, तर ते एकच वाक्य आहे, एकच दीर्घ वाक्य. आणि ते वाक्य काय म्हणतंय, आम्ही भारताचे लोक, आम्ही कोण आहोत, तर आपली ओळख सांगितली. आणि ती ओळख कशाच्या आधारे सांगितली आहे, तर ती वैचारिक ओळख आहे. आम्ही कोणती मूल्य मानतो ही आमची ओळख आहे. आम्ही भारताचे लोक, आम्ही गुजरातचे लोक, आम्ही महाराष्ट्राचे लोक, आम्ही हिंदू,
आम्ही मराठा, आम्ही ब्राह्मण अशी नाही ओळख करून दिली, किंवा आम्ही मराठी भाषिक, आम्ही हिंदी भाषिक. थोडं सांगितलं पाहिजे आता आम्ही मराठी भाषिक आहोतच. त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही, ज्याला म्हणता येईल की सीमित अशा प्रकारची, मर्यादित अशा प्रकारची ओळख सांगितली नाही. ओळख काय सांगितली? आम्ही भारताचे लोक आणि आमचा या मूल्यांवरती विश्वास आहे. ती मूल्य कोणती आहेत? ती स्वातंत्र्याचं आहे, समतेचं आहे, बंधुतेचं आहे, न्यायाचं आहे. आणि आम्हाला काय करायचं आहे? तर आम्हाला अशा प्रकारचा भारत निर्माण करायचा आहे जो धर्मनिरपेक्ष आहे, जो समाजवादी आहे, जो लोकशाही मूल्यांवरती श्रद्धा असलेला आहे. गणराज्याला आलेली ही सगळी विशेषण आहेत. लोकशाही हे विशेषण आहे, समाजवादी हे विशेषण आहे, धर्मनिरपेक्ष हे विशेषण आहे. त्या गणराज्याची ही विशेषणं कळाली की संविधानाचं व्याकरण कळतं की आपल्याला नक्की देश कसा हवा आहे. म्हणजे एका अर्थानं आपल्या सगळ्यांचं सामूहिक स्वप्न काय, एक कलेक्टिव्ह ड्रीम काय, हे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने सांगितलं. म्हणजे मी तर नेहमी असं म्हणतो, आपण अलीकडे अँड्रॉइड फोन वापरतो. आता इथे हे शाहू स्मारक मला माहिती आहे, सोडून द्या, शाहू स्मारकाचा पत्ता मला काही फार शोधायला लागला नाही. पण आपण साधारणपणे नवीन पत्ता शोधायचा असेल तर GPS ऑन करतो आणि मग ती गुगल मावशी, आता मॅडम मला माहिती नाही बऱ्याच वेळा ती म्हणजे बाईच का असते, पण तिच्या आवाजामध्ये सूचना येतात, टर्न राईट, टर्न लेफ्ट, 500 मीटरवरनं इकडे वळा, तिकडे वळा. असं करत करत आपण नवीन पत्त्यावरती पोहोचतो. हे एका व्यक्तीसाठी ठीक आहे. देशाला पुढे जायचं असेल तर देशासाठीचा GPS म्हणजे भारताचं संविधान. देशाला माहित नाही पुढे कसं जायचंय, समूहाला माहित नाही, त्या समूहाचं स्वप्न जे आहे ते या संविधानाच्या उद्देशिकेत आहे. आणि त्याच्यामध्ये चौथा एक तपशील आहे की आम्ही हे स्वतःप्रत अर्पण करतो. आता वाडेकर मॅडमनी उल्लेख केला आमच्या पुस्तकाचा. म्हणजे संविधानावरती अनेक पुस्तकं आली, त्याच्यामध्ये मी आणि राही श्रुती गणेश आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नावच आहे आपलं आय कार्ड. ते संविधानावरती पुस्तक आहे. आणि खरं म्हणजे हे शीर्षक दिलं त्याला कारण नानी पालखीवाला. नानी पालखीवाला असं म्हणाले होते, प्रिएम्बल इज अन आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. संविधानाची उद्देशिका हे संविधानाचं ओळखपत्र आहे. आणि मग आम्हाला असं वाटलं, जर हे संविधानाचं ओळखपत्र असेल, हे जर उद्देशिका हे संविधानाचं ओळखपत्र असेल, तर अवघं संविधान हे आपल्या सगळ्यांचं ओळखपत्र आहे, आपली आयडेंटिटी आहे. आणि त्याच्यामुळे आपलं आय कार्ड जे आहे त्याच्यामध्येही आम्ही प्रामुख्यानं तपशीलं किंवा तांत्रिक गोष्टी सांगण्याहूनही याचं तत्त्वज्ञान काय, याचं अधिष्ठान काय, याची मूल्य काय, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जेणेकरून इथल्या दररोजच्या जगण्यामध्ये ही मूल्य आपल्याला कशी जोपासता येतील, ती आज हरवत चालली आहेत का, असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला असं वाटेल की यात विशेष गोष्ट काय, कुठल्याही देशाचं संविधान अशाच प्रकारचं असेल, उद्देशिका आम्ही भारताचे लोक, आम्ही न्यूझीलंडचे लोक, आम्ही कुठे झिम्बाब्वेचे लोक, मग भारताचं वेगळेपण काय? भारताचं वेगळेपण आपण संविधान सभेतले वाद जेव्हा अभ्यासतो तेव्हा लक्षात येतं. म्हणजे हे संविधान कुणाला अर्पण करायचं याच्यावरनं मोठी चर्चा झाली, वाद झाले. म्हणजे सुर्वेसर वाद असा सुरू झाला, एच.व्ही. कामत नावाचे एक सदस्य होते. ते संविधान सभेमध्ये असं म्हणाले की आपण संविधान जे आहे, हे संविधानाची उद्देशिका जी आहे ती आपण देवाला अर्पण करूयात. आता अशा प्रकारचा प्रस्ताव मांडल्यानंतर अनेकांनी विरोध केला. म्हटले कशाला? राजेंद्र प्रसाद अध्यक्ष, ते स्वतः अतिशय कट्टर म्हणता येतील अशा प्रकारचे धार्मिक सश्रद्ध, ते सुद्धा म्हणाले की कामत कशाला तुम्ही धर्मा वगैरे गोष्टीविषयी बोलताय, देवधर्माच्या गोष्टी कशाला आणता. पण कामत काय ऐकायला तयार नाहीत. कामत म्हटले नाही नाही, ही सूचना मला पटलावरती मांडायची आहे, त्याच्यावरती मतदान घ्या वगैरे वगैरे सगळं सुरू झालं. रोहिणी कुमार चौधरी नावाचे दुसरे सदस्य होते, ते आसामचे. ते म्हणाले नाही, हे संविधान देवाला नाही देवीला अर्पण करा. तुम्ही हसताय तसे सगळे हसायला लागले संविधान सभेमध्ये. म्हणजे काय, एक जण म्हणते देवाला अर्पण करा, दुसरं म्हणते देवीला अर्पण करा, चाललंय काय? चौधरी म्हणाले, मी अजिबात चेष्टा करत नाही. म्हटले आमच्याकडे आम्ही कामाख्या देवीची पूजा करतो, ते गुवाहाटीचे. आता महाराष्ट्रातल्या लोकांना गुवाहाटी बऱ्यापैकी माहीत झालंय, हां माहीत करून दिलंय. कामाख्या देवी सुद्धा माहीत झालेली आहे. त्याच्यामुळे
हे संविधान आम्ही देवीला अर्पण केलं पाहिजे, अशा प्रकारची गमतीमध्ये नव्हे, विनोदामध्ये नव्हे, अतिशय गंभीर सूचना ही रोहिणी कुमार चौधरी यांची होती. ते कमी म्हणून की काय, शिब्बालाल सक्सेना उभे राहिले, म्हणाले, मिस्टर कामत, मला असं वाटतं हे संविधान आपण गांधींना अर्पण केलं पाहिजे. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी, भारताचे राष्ट्रपिता, आणि त्यामुळे त्यांनी जर एवढं सगळं मोठं काम केलेलं आहे तर त्यांना आपण संविधान अर्पण केलं तर काय हरकत आहे. चर्चा वाढत गेली, वाद वाढत गेला. कामत काही ऐकायला तयार नाही. ते म्हटलं याच्यावर मतदान घ्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या सगळ्या चर्चेनंतर, वादानंतर मतदान घेतलं आणि 68 विरुद्ध 41 मतांनी हा ठराव झाला, आम्ही भारताचे लोक, आम्ही स्वतःप्रती संविधान अर्पण करू. गांधी नाही, देव नाही, देवी नाही, कुणी नाही, आम्ही स्वतःला हे अर्पण करू. हे स्वतःला अर्पण करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे अशी कॉलर नुसतं उडवायला हरकत नाही की आम्ही भारताचे लोक. अरे पण नुसतं म्हणून उपयोग नाही, ती जबाबदारी पण आहे. की जेव्हा तुम्ही असं म्हणता की हे आमच्यावरती जबाबदारी आहे, तेव्हा ती केवळ अभिमानाने मिरवायची गोष्ट नसते. म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं आस्तिक आणि नास्तिक चर्चेच्या अनुषंगानं की नास्तिक व्यक्तीलाच फार जबाबदारी स्वतःवरती घ्यायला लागते. आस्तिक म्हणू शकतो की आता काय हे देवाच्या कर्मानं झालं, असं म्हणून चालत नाही. एकदा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात की तुम्हाला हे म्हणायला लागतं, जे भलं घडेल बुरं घडेल सगळ्याची जबाबदारी माझी. लॉर्ड माउंटबॅटन महात्मा गांधींना असं म्हणाला होता, मिस्टर गांधी, आम्ही सोडून गेल्यानंतर इथं अनारकी निर्माण होईल, अराजक निर्माण होईल. गांधी म्हणाले, ते अराजक आमचं असेल. गांधींचा हा जो स्वॅग आहे ना, हा स्वॅग सामान्य माणसाच्या, सर्वसामान्य माणसाच्या विश्वासातून आलेला होता. आणि त्यामुळं संविधानकर्त्यांनी तुमच्या आणि माझ्यावरती विश्वास दाखवला, किंवा त्यावेळेसच्या भारताच्या लोकांवरती नव्हे तर भावी पिढ्यांवरती सुद्धा विश्वास दाखवलेला आहे. तुम्हाला आणि माझ्यावरती सुद्धा ही जबाबदारी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं संविधानकर्त्यांचा हा रिमाइंडर आपण ऐकला पाहिजे. आपण हा जर रिमाइंडर ऐकला नाही तर आपल्या इतके करंट आहे आपणच, दुसरं कोणी असूच शकत नाही. काय थोडे वागविते ओझे भावे ना तैसे पाठांतर. त्यामुळे आता जसे मनाच्या श्लोकच्या स्पर्धा असतात तशी कलम पाठ करण्याच्या स्पर्धा सुरू आहेत. आणि याच्यावरती त्यांचं बक्षीस आणि त्यांचे नंबर ठरत आहेत. पण मला नेहमी असं वाटतं की आमचे ज्ञानदेव जे म्हणाले की एकतरी ओवी अनुभवावी, तसं एकतरी कलम आम्हाला अनुभवायला यायला हवं. आणि ते प्रत्यक्ष जगण्यात अनुभवायला येतंय का, ते आलं तर आपण म्हणूयात की संविधान जिवंत आहे आणि संविधानाला काहीतरी अर्थ आहे. नाटकाविषयी असे एक व्याख्या केली जाते नाटक या साहित्य प्रकाराची, की लिटरेचर दॅट वॉक्स, साहित्य की जे चालतं. तसं संविधान नुसतं ग्रेट असून उपयोगाचं नसतं. संविधान ते चालतं का, प्रत्यक्ष त्याच्यानुसार व्यवहार होतो का, आणि तो व्यवहार होतो का हे जर बघायचं असेल तर त्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं जर सूत्र कुठलं असेल किंवा लिटमस टेस्ट जर कुठली असेल तर ते मूलभूत हक्क. म्हणजे संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये मूलभूत हक्क आहेत, कलम 12 ते कलम 35 मध्ये. आणि समजा जर तुम्ही मला असं विचारलं की या भारतीय संविधानाला 0 करायचं आहे तर काय केलं पाहिजे, तर हा भाग फक्त वगळून टाका, संविधान 0 वरती. मूलभूत हक्क वगळले की त्या संविधानाला काही अर्थ नाही. त्यामुळे मूलभूत हक्क हा एका अर्थानं अविभाज्य असा भाग आहे संविधानाचा. आणि दुसरा जो भाग आहे जो कर्तव्यांचा आहे तो आहे कलम 51 क मध्ये, जो नंतर जोडला गेला. पण या दोन्हीमध्ये मुख्य फरक काय आहे, तर मूलभूत हक्क जर तुमचे डावलले गेले, जे सर्रास डावलले जातात, त्याच्यासाठी तुम्ही दाद मागू शकता, ज्याला आपण म्हणतो जस्टिसिएबल, की या माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं. आणि उल्लंघन झालं तर आता न्यायालय, उच्च न्यायालयाची, सर्वोच्च न्यायालयाची पायरी आपण चढू शकता. ही एक ज्याला म्हणता येईल की तरतूद ही संविधानामध्ये आहे. कर्तव्यांबाबत तसं नाही. कर्तव्यांबाबत तुम्ही समजा काय कर्तव्य पार पाडली किंवा नाही त्याच्या अनुषंगाने वेगळे कायदे आहेत, पण संविधानामध्ये अशा प्रकारची काही तरतूद नाही. आणि आपल्याला नेहमी सांगितलं जातं, विशेषतः आपल्या धर्मशास्त्रांमध्ये, की तुमचं हे कर्तव्य आहे. म्हणजे धर्म, तुमचा खरा धर्म म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. पण हक्क नावाची गोष्ट ही आपल्या त्या अर्थानं एका आपल्याला असं म्हणता येईल की आधुनिक अशा प्रकारची कल्पना आहे. म्हणजे आमच्या राज्यशास्त्रामध्ये नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत मांडला गेला. आणि नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत म्हणजे काय, तर मी जर मनुष्य आहे तर मनुष्य म्हणून मला जन्मजात काही हक्क आहेत. मनुष्य आहे म्हणजे
बायोलॉजिकल मनुष्य आहे. जे नॉन बायोलॉजिकल आहेत त्यांच्या अधिकारांचं मला माहिती नाही, पण जे बायोलॉजिकल आहेत, ह्युमन बिईंग्स आहेत, जैविक आहेत, त्यांना हे अशा प्रकारचे अधिकार आहेत, अशी मांडणी ही केली गेलेली. आणि मग नैसर्गिक हक्कांना जेव्हा समाजाची मान्यता मिळते आणि पुन्हा संविधानाची मान्यता मिळते, तेव्हा ते कायदेशीर आणि मग संविधानिक हक्क मिळतात, म्हणजे तयार होतात. या सगळ्या संविधानिक हक्कांमध्ये प्रामुख्यानं 6 प्रकारचे हक्क हे या मूलभूत हक्कांच्या विभागामध्ये आहेत. पहिलं जे आहे ते आहे समता, दुसरं स्वातंत्र्य, तिसरं शोषणाविरुद्धचा हक्क, चौथा धर्माबाबतच्या स्वातंत्र्याचे हक्क, पाचवा भाषिक आणि सांस्कृतिक हक्क, आणि शेवटचा जो हक्क आहे तो आहे या हक्कांचं उल्लंघन झालं तर घटनात्मक उपाय करता यावेत यासाठीचे हक्क. साधारण या 6 प्रकारचे हक्क आपल्याला या 12 ते 35 मध्ये दिसतात. त्यातले सगळे तुम्हाला तपशील आणि कलम वगैरे सांगत बसण्यात मी वेळ घालवणार नाही, कारण मी म्हटलं तसं तो तांत्रिक तपशील सांगणं हा इथं महत्त्वाची गोष्ट नाही, तर तो विचार काय हे सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. यातलं पहिलंच महत्त्वाचं मूल्य जे आहे ते समतेचं. म्हणजे कलम 14नं असं म्हटलं की इथं कायद्याचं राज्य असेल आणि कायद्याच्या राज्यासमोर सर्वजण समान असतील. आपल्याला असं वाटतं की या वाक्यामध्ये तरी विशेष गोष्ट काय आहे, की ती सामान्य वाक्य की सगळेजण समान असतील. पण हे समान असण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, जो सगळा प्रवास आहे, तो किती मोठा आहे. म्हणजे मला नेहमी समतेचा विचार सुरू झाला की बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक आठवतं. खरं म्हणजे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे काही बाबासाहेबांनी पुस्तक म्हणून लिहिलेलं नव्हतं. जातपात तोडक मंडळ नावाच्या एका मंडळानं बाबासाहेबांना लाहोरमध्ये व्याख्यानासाठी बोलवलेलं होतं. पण ते ऑर्गनायझर जे आहेत ते काय आमच्या चौसाळकर सरांसारखे उदार नव्हते. म्हणजे त्या ऑर्गनायझर्सनी त्यांना भाषणाचा लिखित म्हणजे ड्राफ्ट मागितला, मसुदा मागितला. बाबासाहेबांनी अख्खा मसुदा लिहिला भाषणाचा, तो त्यांना पाठवला. आजच्या काळामध्ये जसे अनेक कार्यक्रम रद्द होतात तसं तो ऑर्गनायझर्स म्हटले, ऑर्गनायझर हे लक्षात ठेवतो मी, ऑर्गनायझर म्हणणं जास्त महत्त्वाचं आहे. त्या ऑर्गनायझर्सनी ते व्याख्यान रद्द केलं. तर त्या व्याख्यानाचा जो हा भाषणाचा मसुदा ते म्हणजे हे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक. आणि या पुस्तकामध्ये समतेच्या अनुषंगानं बाबासाहेबांनी जी मूलभूत मांडणी केली, बाबासाहेब असं म्हणाले की कास्ट इज अँटी नॅशनल. हू इज अँटी नॅशनल? राष्ट्रद्रोही कोण आहे तर जात व्यवस्था आहे. आणि ती फक्त भौतिक स्वरूपामधली नाही. म्हणजे जे आज आपल्याला माहिती आहे की अस्पृश्यता पाळणं हा एक गुन्हा आहे, तर त्या अर्थानं तर ते गुन्हा आहेच आणि ती चुकीची गोष्ट आहेच, आणि आपण ते अस्पृश्यतेवरती बंदी आणली आपण कलम 17 नुसार. पण ती जात मनात सुद्धा आहे. कास्ट जात व्यवस्था ही धारणा पण आहे. आणि त्याच्या पुढे बाबासाहेब छान सुंदर असं उदाहरण दिलं. मला असं वाटतं की ते उदाहरण आपल्या सगळ्यांना समजलं तर आपल्याला जात व्यवस्थेचा सगळा डिस्कोर्स आणि चर्चाविश्व सहज समजू शकतो. ते असं म्हणाले की अशी कल्पना करा की 4 मजली इमारत आहे. त्याच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरती ब्राह्मण आहेत, मग क्षत्रिय आहेत, मग वैश्य आणि शूद्र आहेत. प्रॉब्लेम काय म्हटलं या बिल्डिंगचा? या बिल्डिंगला लिफ्टच नाही. ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है, कैसे मैं आऊं? खालच्या मजल्यावरचा माणूस वरती जाऊ शकत नाही, वरच्या मजल्यावरचा माणूस खाली येऊ शकत नाही. कुठल्याही प्रकारची मोबिलिटीज नाही. त्यामुळे कास्ट हे फक्त श्रमाचं विभाजन नाही. इट इज नॉट डिव्हिजन ऑफ लेबर, इट इज डिव्हिजन ऑफ लेबरर्स ॲज वेल. हे श्रमिकांचं पण विभाजन आहे. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं झालं, हा कार्यक्रम आहे, कार्यक्रमामध्ये सुद्धा श्रमाचं विभाजन करायला लागतं. कोणीतरी अध्यक्ष असेल, कोणीतरी सूत्रसंचालन करेल. आता आमच्या वाडेकर मॅडम जर म्हणाल्या की प्रत्येक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मीच करेन कारण माझे वडील करायचे, माझे पणजोबा करायचे, तर आपल्याला हसू येईल. पण याच प्रकारची व्यवस्था ही वर्षानुवर्ष इथं सुरू आहे. आणि आजही जर संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्ती त्यांचा जातीविषयीचा अभिमान जर सांगत असतील तर मला असं वाटतं की आपण सावध होण्याची ही वेळ आहे. आजही जर वेगवेगळ्या जातींचे समूह एकमेकांविरोधात उभे केले जात असतील आणि त्याचा जो समतेचा जो मूलभूत आशय आहे तो जर नाकारला जात असेल तर मला वाटतं की सावध ऐका पुढल्या हाका. ही फार महत्त्वाची अशी वेळ आहे की जिथे सामाजिक न्यायाचे, आणि आपण शाहू स्मारकामध्ये बोलतोय, ज्या माणसानं सामाजिक न्यायाचं मूल्य या मातीत रोवलं, ते सामाजिक न्यायाचं मूल्यच आज
हरवून जाईल का काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. म्हणजे कलम 15 आणि कलम 16 मध्ये प्रामुख्यानं सामाजिक समतेसाठीची एक तरतूद केली की तुम्हाला सकारात्मक भेदभाव करता येईल. आणि आरक्षणाचं हे मूळ तत्वच न समजल्यामुळे आज आरक्षणाच्या अनुषंगानं ज्याला म्हणता येईल की इतकं चिघळलंय सगळं ते, की आज कुणीही काहीही बोलणं हे अतिशय अवघड झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाची जात हा त्याचा सामाजिक ओळखीचा बिंदू हा इतका घट्ट झालेला आहे की त्याच्याशिवाय चर्चा करणं, त्याच्याशिवाय संवाद करणं हे अवघड झालेलं आहे. आणि दुर्दैवानं हा सामाजिक समतेचा किंवा विशेषतः सकारात्मक भेदभावाचं जे विचारविश्व आहे ते पोहोचवण्यामध्ये आपण सपशेल अपयशी ठरलेलो आहोत. त्याच्यामुळे आज जणू काहीतरी गरिबी हटाव अशा प्रकारचा कार्यक्रम हा असावा, अशा प्रकारची सगळी चर्चा ही आरक्षणाविषयी होत असते. आणि आता तर EWSला जे आरक्षण मिळालं, आपलं कल्पना आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रचंड मोठा डिबेट झाला आणि मला वाटतं 3-2 अशा मतांनी त्यांनी ती घटना दुरुस्ती जी आहे ती व्हॅलिड ठरवली. पण एकूण संविधानाच्या मूळ तत्वांशी ती विसंगत आहे असं अनेक संविधानाचे अभ्यासक सांगतील. कारण आपल्याला सर्वांपर्यंत समतेचा जर विचार न्यायचा असेल, न्याय न्यायचा असेल, किंवा ज्या अर्थानं गांधीजी म्हणायचे की अंत्योदय झाला पाहिजे, शेवटच्या माणसाचा विचार करून निर्णय झाले पाहिजेत, तर तो विचार पोहोचवण्याच्या अनुषंगानं मला असं वाटतं की संविधानाचाच वापर करून संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधामध्ये काही घडतंय का अशी शंका यावी, अशा प्रकारचं आत्ताचं वातावरण आहे. कारण मुळामध्ये आपण सर्वजण समान आहोत हे तत्वच आपल्यामध्ये रुजलेलं नाही. म्हणजे पुन्हा मी जाईन संविधान सभेतल्या वादांकडे. आपल्या संविधान सभेमध्ये 15 स्त्रिया होत्या आणि या 15 स्त्रिया म्हणजे जसं अनेकदा असं होतं की बाबा प्रतिनिधित्व करता प्रतिनिधित्व म्हणून कोणीतरी एक जण, म्हणजे आता मॅडम तशा नाही आहे तिथे या कार्यक्रमामध्ये, पण अनेकदा अशा प्रकारे केवळ रिप्रेझेंटेशन करता स्त्रिया असतात. आपल्या संविधान सभेतल्या सर्व स्त्रिया ह्या फार महत्त्वाचं आणि मौलिक काम त्यांनी केलेलं आहे हे आवर्जून सांगितलं पाहिजे. एवढंच नव्हे, हंसाबेन मेहतासारख्या ज्या सदस्य होत्या त्यांनी केवळ संविधान सभेतच नव्हे तर संयुक्त राष्ट्रांचा जेव्हा मानवी हक्कांचा जाहीरनामा तयार होत होता तेव्हा त्यातलं कलम होतं ऑल मेन आर इक्वल, ते मेनवरून ह्युमन बिईंग्स हा बदल झाला तो हंसाबेन मेहतांमुळे. त्यामुळे भारतीय स्त्रियांनी केवळ संविधान सभेमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावली. सांगायचा मुद्दा असा की राजकुमारी अमृत कौर या त्यापैकी एक. आणि राजकुमारी अमृत कौर आणि सगळ्या समितीची एक चर्चा सुरू असताना त्याने एक जण म्हणाले, पण तुम्हाला राजकुमारी का म्हणायचं? आपल्याला माहिती आहे की काही सदस्य हे राजघराण्यातले होते आणि त्यामुळे त्यांना राजकुमारी असं म्हटलं जात होतं. दुसऱ्या क्षणाला त्या म्हणाल्या की मला राजकुमारी म्हणू नका, फक्त अमृत कौर म्हणा. तिथे सर BN राव होते, त्यांना सर हा किताब ब्रिटिशांनी दिलेला. ते म्हणाले मला पण सर म्हणू नका कारण हे मला ब्रिटिशांनी दिलेलं आहे. एका म्हणजे समोरासमोर वाद सुरू आहे आणि कोणीतरी असं तुम्हाला म्हणतं की तुम्ही राजकुमारी नाव काढून टाका आणि दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती म्हणते की हो. म्हणजे सातारा कोल्हापूर भागात तर हे सांगितलं पाहिजे की आजही राजे महाराजे हे एवढे महत्त्वाचे असतात आणि त्यांना वाटतं की अजून आपण त्याच काळामध्ये वावरतो आहोत. अशा वेळेस आपण हे सगळे किताब रद्द केले. कलम 18 नुसार सगळे रॉयल टायटल्स हे रद्द केले, पण ते रद्द करताना त्याच्यामध्ये संविधान सभेतले सदस्य जे होते त्यांनी अतिशय अभिमानाने आणि सहजपणे, त्याच्यामध्ये कुठलाही आव नाही, आवेश नाही, हे सगळे किताब नाकारले. साम्राज्यवादातून आलेले किताब पण नको आणि परंपरागत आलेले किताब पण नको. आम्ही सगळेजण माणूस आहोत, आम्ही सगळेजण नागरिक आहोत. ही अतिशय मूलभूत अशा प्रकारची गोष्ट ही आपल्या संविधानकर्त्यांनी इथं रुजवली. आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो दाक्षायणी वेलायुधन यांचा. दाक्षायणी वेलायुधन या संविधान सभेतल्या एकमेव दलित सदस्य, वयाच्या 34व्या वर्षी त्या संविधान सभेमध्ये गेल्या आणि जेव्हा त्या गेल्या तेव्हा अनेकांनी, म्हणजे काँग्रेसमधल्याच अनेकांनी नेहरू आणि पटेलांना पत्र दिली की या बाई दलित आहेत आणि त्या जर संविधान सभेमध्ये आल्या तर संविधानाला विटाळ होईल. अबब काय आहे असं सगळे पत्र लिहिली गेली पटेलांना. पटेल म्हटले हे कसं पटेल? आणि प्रत्यक्ष संविधान सभेमध्ये जेव्हा त्या आल्या संविधानाची उद्देशिका असेल किंवा कलम 17 असेल जे अस्पृश्यतेवरती बंदी लागतं, कारण त्यांनी स्वतः प्रयोगशाळेमध्ये शिकत असताना केमिस्ट्री शिकल्या त्या
तर त्यांना दूर ठेवलं जायचं, कारण तुम्ही खालच्या जातीचे आहात. अशी बाई संविधान सभेमध्ये येते आणि सांगते की अस्पृश्यतेवरती बंदी असली पाहिजे, तेव्हा त्या मूल्याला अर्थ असतो. तिने ते अनुभवलेलं आहे आणि मग कलम एक तयार होतो. नुसती ओळ नाही येते, त्या ओळीमागं लोकांचे कष्ट आहेत, ते लोकांनी भोगलेलं आहे. आणि मग आपण म्हणतो की आज कुठलाही उमेदवार जर अस्पृश्यतेचं पालन करत असेल तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. या सगळ्यातनं आपला समतेचा, ज्याला म्हणता येईल की विचारविश्व जे आहे, की आम्ही जात मानत नाही. म्हणजे मभा चव्हाण नावाचे कवी आहे, त्यांचं फार सुंदर कविता आहे. ज्ञानदेवांना कसे हे ज्ञात नाही, ज्ञानदेवांना कसे हे ज्ञात नाही, कोणताही वेदरेड्या गात नाही, जानवे घालू नका रे विठ्ठलाला, त्या बिचाऱ्याला स्वतःची जात नाही. त्यामुळे आम्ही जात पात धर्म याच्या पलीकडे जाणार अशा प्रकारचा उद्घोष हा संविधानानं केला. अशा प्रकारचे समतेचे मूलभूत हक्क हे मी मान्य केले. दुसरा महत्त्वाचा हक्क ज्याच्याशिवाय आपण स्वतंत्र भारताची कल्पनाच करू शकत नाही, ते मूल्य स्वातंत्र्याचं. ज्याच्यासाठी सगळा लढा सुरू होता, ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य हवं. एक आवर्जून उदाहरण सांगितलं पाहिजे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी के शंकर पिल्लई नावाच्या एका व्यंगचित्रकारानं अतिशय वाईट व्यंगचित्र काढले. म्हणजे तो खरं म्हणजे प्रसिद्ध व्यंगचित्रकार, पण गांधी, नेहरू, आंबेडकर अनेकांवर त्यानं खूप टीकात्मक अशा प्रकारची कार्टून्स काढली. त्यातल्या एका कार्टूनमध्ये त्यांनी काय करावं, त्यानं नेहरूंना चक्क गाढव दाखवलं. तुम्ही कल्पना करा, देशाच्या पंतप्रधानाला गाढव दाखवलं, म्हणजे कल्पनाही करवत नाही. अशा वेळेस पंतप्रधानांना काय केलं असेल? त्यांनी के शंकर पिल्लईंना बोलवून घेतलं आणि म्हटले, वुड यू प्रेफर अ कॉफी विथ अ डॉंकी? गाढवासोबत कॉफी प्यायला आवडेल? हे आवर्जून सांगितलं पाहिजे की के शंकर पिल्लई यांच्या घरावरती ईडी गेली नाही, सीबीआय गेलं नाही, त्यांच्यावरती रासुका लागला नाही, त्यांना कोणी जा पाकिस्तानला म्हटलं नाही. पंतप्रधानांनी बोलावून घेतलं आणि त्यांना असं म्हटलं की तुम्हाला कॉफी प्यायला आवडेल का? त्यांच्यासोबत चर्चा केली आणि फार प्रसिद्ध विधान आहे नेहरूंचं, डोंट स्पेअर मी शंकर, माझ्यावरती टीका करणं कधीही सोडू नको. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे असं असतं. मग कलम 19 येतं. कलम 19 असा अवकाशात नाही येत नाही. अशा प्रकारचा व्यवहार जेव्हा असतो तेव्हा कलम 19ला अर्थ येतो. तुम्हाला माहिती आहे की लोहिया जे आहेत ते नेहरूंचे इतके कट्टर विरोधक होते की काहीही झालं की त्यांचा नेहरूंच्या कुठल्याही मुद्द्याला विरोध असायचा आणि समाजवादी आणि सगळं हे भांडवलदारांचे हस्तक आहेत वगैरे वगैरे अशा प्रकारे सगळी टीका असायची. तर त्यांनी एकदा एका सभेमध्ये असं सांगितलं की नेहरूंचं भाषण झालं की जायचं आणि नेहरूंना विचारायचं, नेहरू बाबा तुम्ही म्हणता स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं? आपल्याला माहिती आहे विरोधकांच्या स्ट्रॅटेजीज असतात. आता बिचाऱ्या विरोधकांची अवस्था फारच वाईट आहे. ठरल्याप्रमाणे नेहरूंचं भाषण झालं. त्या बाई ग्रामीण भागातल्या पण अतिशय धाडसी, त्यांनी काय करावं, त्या गेल्या आणि त्यांनी नेहरूंची चक्क कॉलर पकडली आणि म्हटलं, नेहरू बाबा तू म्हणतो स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं? नेहरू म्हणाले, पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे कॉलर पकडायची असते पंतप्रधानाची, ते कुणीही असोत. हा आम्हाला हक्क आहे. म्हणजे प्रत्यक्ष कॉलर पकडणं असं नव्हे, उत्तरदायी ठरवणं. त्यामुळे अशा प्रकारचा विचार जो आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, तो विचार प्रत्यक्ष कसा असेल व्यवहारामध्ये हे आपल्या संविधानकर्त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे बाबासाहेबांचंच प्रसिद्ध विधान आहे, ते असं म्हणाले होते की जर संविधानातली मूल्य आणि त्याच्यानुसार व्यवहार होत नसेल तर संविधान जाळणारा मी पहिला माणूस असेल. आणि त्याच्यामुळे नुसती संविधानातली कलमं नाहीत तर प्रत्यक्ष अशा प्रकारचा व्यवहार, तेही भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचा, तो आपल्याला स्वच्छ दाखवतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय आहे. आणि एवढंच नव्हे तर पहिली घटना दुरुस्ती जी झाली त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की त्याच्यावरती काही बंधनं असतील. म्हणजे कलम 19 जे आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आहे, पण ते अमर्याद असू शकत नाही आणि त्याच्यावरती काही बंधनं आहेत. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था याला जर काही धोका पोहोचत असेल तर त्याच्यावरती काही वाजवी निर्बंध असले पाहिजेत. आता कायद्याची भाषा फार क्लिष्ट असते. वाजवी म्हणजे नेमकं काय, रिझनेबल म्हणजे नेमकं काय, ही सगळी चर्चा त्यावेळेस खूप झालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये त्रिपुर दमन सिंग यांचं एक पुस्तक आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे 16 स्टॉर्मी डेज, 16 वादळी दिवस, आणि त्याच्यावर मध्ये त्यांनी नेहरूंवर टीका केली आहे.
की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती ज्या मर्यादा आणल्या त्या नेहरूंनी आणल्या वगैरे. अशा प्रकारची जी काही ज्याला म्हणता येईल की बंधनं जी आहेत ती त्या पहिल्या घटनादुरुस्तीने झाली. पण मुख्यतः त्याला संदर्भ हा पण लक्षात घेतला पाहिजे की कुठलंही स्वातंत्र्य हे निरंकुश नसतं, स्वैराचार नसतो. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आमच्या सुर्वे सरांनी तर मला दटवलेलं आहेच. ते म्हटलं की चौकटीत बोललं पाहिजे. मी म्हटलं सर चौकटीतच बोलणार, मी विद्यापीठात शिकवतो आणि त्याच्यामुळे चौकट सोडून काही मी पुढे जाणार नाही. पण ती चौकट जी आहे त्या चौकटीमध्ये जरी ती बोलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, अशा प्रकारची गोष्ट जी आहे ती आपल्या संविधानकर्त्यांनी लक्षात ठेवली. एवढंच नव्हे, के एम मुन्शी नावाचे आपले सदस्य होते, त्यांनी आणि के टी शहा या दोघांनी राजद्रोह या शब्दाला विरोध केला. म्हणजे ज्याला आपण आज अँटी नॅशनलचा सगळा जो डिस्कोर्स आहे, संविधान सभेनं कोणालाही देशद्रोही ठरवणं नाकारलं. कारण आपलेच नागरिक आहेत, त्यांना काय तुम्ही म्हणणार की तुम्ही देशाच्या विरोधामध्ये आहात. आपल्याला कल्पना आहे अशा प्रकारचे दोन फार महत्त्वाचे खटले घडले होते. एक टिळकांवरती घडला होता 1908 मध्ये आणि दुसरा घडला होता 1922 मध्ये महात्मा गांधींवरती. या दोन्ही खटल्यांच्या वेळेस घडलं काय, टिळकांकरता मोहम्मद अली जिना हे असं आर्ग्युमेंट करत होते टिळकांचे मराठीतले लेख इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून की हे काय ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नाहीत, आम्ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नाही आहोत, टिळकांचे लेख हे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नाहीत, त्यामुळे त्यांच्यावरती अशा प्रकारची सेडिशनची केस जी आहे ती चालवली जाऊ नये. गांधी 1922 साली जेव्हा कोर्टात उभे आहेत तेव्हा ते म्हणतायत की हो आम्ही तुमच्याच विरोधामध्ये आहोत आणि तुमच्या भल्याकरता आहोत. गांधींचा हा जो विचार आहे हा पण लक्षात घेतला पाहिजे. शोषक आणि शोषित, शोषक सुद्धा व्यवस्थेचा बळी असतो आणि गांधी त्यांचं हृदय परिवर्तन करण्याकरता कोर्टामध्ये उभं राहून सांगतायत की हो आम्ही तुमच्याच विरोधामध्ये आहोत पण तुमच्या भल्याकरता आहोत. ब्रिटिशांविरुद्ध अप्रिती पसरवणे हा देशद्रोह तेव्हाचा होता. स्वाभाविक आहे ब्रिटिशांना अशा प्रकारे वाटणं, कारण ब्रिटिश हे काही सबका साथ सबका विकास म्हणत राज्य सरकारमध्ये आलेले नव्हते, ते साम्राज्यवादीच होते आणि त्याच्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा कायदा करणं हे आपण समजू शकतो, त्याचा गैरवापर करणंही समजू शकतो. पण स्वतंत्र भारतामध्ये अशा प्रकारचा कायदा असता कामा नये, आपण आपल्याच लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणता कामा नये, अशा प्रकारचा प्रयत्न संविधानकर्त्यांनी केला. रोहनजे अल्वा यांचं पुस्तक आहे की अशा प्रकारचा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डिस्कोर्स भारतामध्ये कसा तयार झाला. पण तरीसुद्धा राजद्रोह आला कुठून, तर भारतीय दंडसंहितेमध्ये मात्र राजद्रोह शब्द तसाच राहिला आणि नंतरच्या वेगवेगळ्या न्यायालयीन खटल्यांमध्ये हा शब्द पुढे येत राहिला. त्याचा अनेक सरकारांनी गैरवापर केला, केवळ याच सरकारने गैरवापर केला अशातला भाग नव्हे. या सरकारला थोडं देशप्रेम अधिक आहे त्याच्यामुळे त्यांनी अधिक वापर केलेला आपल्याला दिसतो, पण अशा प्रकारचा गैरवापर आधीही झालेला आहे. सांगायचा मुद्दा असा की आम्ही आमच्या लोकांचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेणार नाही, त्यांना हवं ते बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य इतकं महत्त्वाचं, इतकं मूलभूत आहे कारण तुम्हाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. आज आपण हे विसरून गेलेलो आहोत आणि तेही आपण स्वतः विचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. देकार्त नावाचा तत्वज्ञ असं म्हणतो, आय थिंक देअरफॉर आय एम. माझ्या अस्तित्वाची पूर्वअट काय की मी विचार करतो आणि विचार करणारा जो माणूस आहे तो फार धोकादायक असतो. सुधारक आगरकर असं म्हणाले होते, लोक हो तुम्ही विचार कलहाला का घाबरता, म्हणजे विचाराच्या संघर्षाला का घाबरता. आजची गंमत अशी आपण विचार करायलाच घाबरतो. उदय प्रकाश नावाचे कवी असं म्हणतात, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने और कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही आणि आम्ही विचार करणार नसू तर मात्र काही घडू शकत नाही. म्हणजे एक रुका हुआ फैसला नावाचा सिनेमा आहे आणि या सिनेमामध्ये मुलानं वडिलांचा खून केला असा मुलावरती आरोप आहे. पाश्चात्य सगळ्या सिनेमावरती आधारित सिनेमा आहे. 12 जणांची कमिटी बसलेली आहे आणि त्यांना ठरवायचं आहे की या मुलानं खून केला की नाही. सगळेजण म्हणतात, 12 पैकी 11 लोक म्हणतात हा झोपडपट्टीतला पोरगा आहे. म्हणजे ती पोरं तुम्हाला माहिती आहे ना, ती गुन्हेगारच असतात. हो, सगळ्यांचे बायस आहेत, सगळ्यांचे पूर्वग्रह आहेत. 12 पैकी एकच जण म्हणतो यार जरा सोचो. दुसरा म्हणतो यार सोचने का काम तो मालिक करता है. विचार करण्याचं कंत्राट जे आहे ते मी मालकांना देऊन टाकलंय आणि आम्ही अडाणीच राहिलेलो आहोत. अडाणी म्हणजे निरक्षर असं म्हणतोय मी. त्याच्यामुळे विचार करणं जे आहे ती जबाबदारी आपण आउटसोर्स करून टाकली.
ती इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडे देऊन टाकली आणि स्वतः विचार करणं सोडून दिलं. स्वतः विचार करणं सोडून दिल्यानंतर ते जे सांगतील तेच तुम्हाला ऐकायला लागणार आहे. काय पाहायचं, काय घालायचं, कसं बोलायचं, कोणत्या भाषेत बोलायचं, पहिलीपासून काय शिकायचं, काय नाही, सगळं ते सांगतील तुम्हाला. आपको तो पता ही होगा. अशा प्रकारची सगळी व्यवस्था जर तुम्हाला तुमचे मूलभूत हक्कच माहिती नसतील तर स्वाभाविकपणे ते तुमच्यावरती हल्ला करणारच आहेत. आणि त्याच्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य हे सर्वात महत्त्वाचं आणि मूलभूत अशा प्रकारचं मूल्य आहे की ज्याच्याशिवाय या गणराज्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. आपलं कल्पना आहे, राजस्थानमधल्या काही कामगारांना, कंत्राटी कामगारांना फसवलं जायचं. त्यांचा जो कंत्राटदार होता तो निरक्षर असल्यामुळे त्यांचं शोषण करायचं. आणि मग त्यांना माहिती मागितली की आम्ही एवढं काम केलं, आम्हाला तर मोबदला खूप कमी मिळाला. ते म्हटले ही माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट आहे, गुप्ततेचा गोपनीयतेचा कायदा 1921 साल, तर त्यामुळे तुम्हाला ही माहिती देता येणार नाही. मजदूर किसान शक्ती संघटन नावाच्या एका संघटनेनं हा मुद्दा लावून धरला. अरुणा रॉय आणि जॉन द्रेज या लोकांनी हा मुद्दा पुढे नेला, चळवळीत त्याचं रूपांतर केलं. आणि तेव्हा कुठे काही वर्षांनी राईट टू इन्फॉर्मेशन, माहिती अधिकाराचा कायदा हा मूलभूत हक्क म्हणून आला. हा आपलं स्वातंत्र्य आहे की आम्ही ही माहिती विचारू शकतो. आता त्या माहिती अधिकारामध्येही खूप दुरुस्त्या झाल्या. ती माहिती द्यायची की नाही त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये विशेषतः आपल्याला कल्पना आहे की अगदी निवडणुकांच्या संदर्भातली माहितीसुद्धा देता येणार नाही, अशा प्रकारचा आयोगानं बदल त्याच्यामध्ये केला. म्हणजे आयोगाच्या नियमांमध्ये संसदेनं बदल केला निवडणुका झाल्यानंतर. त्यामुळे आता त्याच्याविषयी अधिक काही सांगणं सुज्ञास अधिक काय सांगण्यात. त्याच्यामुळे अशा प्रकारचे बदल, अशा प्रकारचे मूलभूत हक्क जे आहेत ते जेव्हा हिरावून घेतले जातात तेव्हा तुम्ही आणि मी नागरिक नाही राहत, तुम्ही आणि मी प्रजा होतो. राजा असला की प्रजा असते. आपल्याला राजा हवा आहे का लोकशाही हवी आहे, हा आपल्यासमोरचा मूलभूत प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक कायदे सांगता येतील, अशा प्रकारचे अनेक हक्क. कारण कलम 21 जे आहे ते सांगतं की तुम्हाला मला जगण्याचा अधिकार आहे. जगण्याचा अधिकार म्हणजे काय अधिकार आहे? जगणं ही खूप गुणात्मक गोष्ट आहे. फक्त मी जिवंत श्वास घेतोय म्हणजे मी जिवंत नाही आहे. तू जिंदा है तो जिंदगी की जीत पर यकीन कर, अगर कहीं हे स्वर्ग तो उतारला जमीन पर. असं असतं जिवंत असणं. आणि ते जर असेल म्हणून मग त्या जगण्या जे आहे ते काय आहे, त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ सर्वोच्च न्यायालयाने लावले आणि मूलभूत हक्कांची व्याप्ती वाढत गेली. म्हणजे कलम 21चा व्याप इतका वाढत गेला की आपल्याला कल्पना आहे की शुद्ध पाणी मिळणं हा पण माझा हक्क आहे, शुद्ध हवा मिळणं हा पण माझा जगण्याचा हक्क आहे. तो हक्क कोणी मला नाकारू नाही शकत. हा हक्क मला माझ्या संविधानानं मान्य केला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. संविधानानं हक्क दिलेले नाही आहेत. देणं म्हणजे काय झालं, कोणीतरी देतोय, तुम्ही याचक आहात. नाही, तुम्हाला हे हक्क आहेत हे संविधानानं मान्य केलं आहे. हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यामुळे जर माझं तुमचं जगणं जे आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे विचार करा, 1882 साली म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी 65 वर्ष आधी राजर्षी महात्मा फुले हंटर कमिशन समोर सांगतायत की सर्वांना शिक्षणाचा हक्क असला पाहिजे, मूलभूत हक्क असला पाहिजे, समान हक्क असला पाहिजे आणि शिक्षण मोफत असलं पाहिजे. मोठं निवेदन आहे. प्राथमिक स्तरावरती काय, उच्च स्तरावरती काय, तर कोणकोणते विषय असले पाहिजेत. महात्मा फुले स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 65 वर्ष अगोदर जे सांगतात ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 62 वर्षांनी 2009 मध्ये आम्ही शिक्षण हक्क कायदा लागू करतो. आणि राजर्षी शाहू महाराजांनी 1905 मध्येच अशा प्रकारचा सर्वांना शिक्षणाचा मूलभूत हक्क असला पाहिजे हे मान्य केलं. त्यामुळे कोल्हापूरकरांना हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे शिक्षणाचा हक्क आम्ही मान्य केला. त्याच्याकरता 86वी घटना दुरुस्तीने 2002 वगैरे उजळायला लागलं आणि मग नंतर कायदा वगैरे झाला. पण जगण्याचा हा जो हक्क आहे हा किती व्यापक आहे हे अशा अनेक घटनांनी, अनेक याचिकांनी, अनेक चळवळींनी सिद्ध केलं. मी जे म्हटलं सुरुवातीला की लिटरेचर दॅट वॉक्स, हे संविधानाचं चालणं आहे, हा संविधानाचा पदन्यास आहे. ते आहे म्हणून संविधान जिवंत आहे, ते आहे म्हणून तुम्ही आणि मी जिवंत आहोत. म्हणून प्रत्येक वेळेस प्रश्न विचारले गेलेत. सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितलेली आहे.
संसदेचे जे अधिकार आहेत ते कितपत मूलभूत आहेत, त्यांच्या अधिकारांनी संविधानाच्या मूलभूत तत्वांशी काही विसंगत तर काही गोष्टी केल्या नाहीत ना, या सगळ्याविषयी अतिशय मूलभूत अशा प्रकारची मांडणी केली गेलेली आहे. जी गोष्ट या स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांची, तीच गोष्ट ही शोषणाच्या विरुद्धच्या हक्कांची. आपल्याला कल्पना आहे की लहान मुलं जी आहेत, आजही शिवकाशीमध्ये जी फटाक्यांची कंपनी आणि तिथे खूप लहान मुलंसुद्धा काम करत असतात, तर अशा मुलांचं शोषण होऊ नये किंवा वेठबिगारी असू नये याच्याकरता सुद्धा मूलभूत हक्क हे भारतीय संविधानानं मान्य केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मविषयक स्वातंत्र्य. खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर कलम 25 याची सुरुवात जी आहे ती आहे फ्रीडम ऑफ कॉन्शियन्स अशी, म्हणजे सदसद विवेकाचं स्वातंत्र्य. सदसद विवेक म्हणजे काय? चांगलं काय, वाईट काय, खरं काय, चुकीचं काय याची पारख करू शकेल अशा प्रकारची बुद्धी. असं म्हटलं नाही संविधानामध्ये की तुम्ही तुमच्या पालकांचा धर्म स्वीकारला पाहिजे, असं नाही म्हटलं की अमुकच धर्म स्वीकारला पाहिजे, किंवा धर्मनिरपेक्ष असण्यासाठी तुम्ही नास्तिक असलं पाहिजे अशी अट घातलेली नाही. मी हिंदू आहे आणि मी धर्मनिरपेक्ष आहे, मी मुस्लिम आहे आणि मी धर्मनिरपेक्ष आहे, मी ख्रिश्चन आहे, मी धर्मनिरपेक्ष आहे, याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. मी धार्मिक श्रद्धांचं पालन करूनही धर्मनिरपेक्ष असू शकतो. पण धर्मनिरपेक्षतेच्या एकूण मूल्याची सर्वात चुकीची व्याख्या किंवा सर्वात चुकीचं आकलन करून घेतलं गेलं आणि त्याच्यामुळे आजच्या भारतामध्ये अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे पहिली गोष्ट तर सांगितलं जातं असं की बघा ना, संविधानाच्या याच्यामध्ये सुरुवातीला धर्मनिरपेक्ष शब्द नव्हताच हो, हा घुसडला असं टेबलाखालनं हळूच धर्मनिरपेक्ष असं लावण्यात आलं. ही गोष्ट खरी आहे की 42व्या घटनादुरुस्तीने 1976 साली संविधानाच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द आला, पण मूळ संविधानामध्येच कलम 25 मध्ये धर्मनिरपेक्ष शब्द होताच. म्हणजे अशी कल्पना करा की या घरामध्ये मी 25-30 वर्षांपासून राहतोय, पण 30 वर्षांनंतर मी पाटी लावली माझी घराबाहेर, तर तुम्ही म्हटलात की अरे काल राहायला आलात वाटतं. तुम्ही म्हणाल काय वेडा आहे का, इतकी वर्ष राहतोय मी, पाटी फक्त आज लावली. 76 साली फक्त पाटी लावली संविधानाच्या वरती हो की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. पण धर्मनिरपेक्षतेचा विचार जो आहे तो पहिल्यापासून भारतीय संविधानामध्ये होताच. या संविधानानं आम्हाला काय सांगितलं? भगवद्गीता श्रेष्ठ आहे, कुराण श्रेष्ठ आहे, बायबल श्रेष्ठ आहे, त्रिपिटक श्रेष्ठ आहेत आपल्या घरी. जेव्हा जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी आहात तेव्हा सर्वोच्च ग्रंथ एकच आहे, भारताचं संविधान. हा धर्माच्या पलीकडे जाणारा विचार जो आहे तो आम्हाला या मूलभूत हक्काने दिला, कलम 25 ने दिला. धर्मनिरपेक्षतेचा जो विचार आहे तो आपल्याला सांगितलं जातं की हे काय आपल्याकडचं मूल्य नाही. जसं म्हटलं मग अशी कॉपी पेस्ट आहे सगळं ना, तिकडनं उचललं आपलं. म्हणजे आपल्या संविधान करताना काही कळत नव्हतं, त्यांनी आपलं फक्त सगळ्याकडच्या गोष्टी फक्त ढापल्या. तो काय तुमच्या एन्व्हायरमेंटचा प्रोजेक्ट आहे का नुसतं आपलं कॉपी पेस्ट करायला? 60हून अधिक संविधानांचा अभ्यास केला होता आपल्या संविधानकर्त्यांनी आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे की या भारतीय राजकीय प्रकृतीशी काय जुळतं याचा विचार करून कोणकोणती मूल्य असतील. साधी गोष्ट ड्यू प्रोसेस म्हणायचं की प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, विहित प्रक्रिया की कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती, दोन्हीत फरक आहे. ड्यू प्रोसेस म्हणजे तुम्ही न्यायालयाला म्हणजे न्यायालयीन सर्वोच्चतेला अधिक महत्त्व देता, आणि जेव्हा तुम्ही म्हणता की कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती तेव्हा तुम्ही संसदेचं सार्वभौमत्व याला अधिक महत्त्व देता. यातले कोणते शब्दप्रयोग असावेत याच्यावरती तासनतास वाद झालेत. त्यामुळे धर्मनिरपेक्ष शब्दसुद्धा आपण असाच नाही स्वीकारला किंवा ते जी मूल्य आहे ते आहे असं स्वीकारलं नाही. भारतीय धर्मनिरपेक्षता ही वेगळी आहे, ती पाश्चात्यांसारखी नाही. कशी? तर धर्मनिरपेक्षतेची, सेक्युलरिझमची पाश्चात्य संकल्पना काय आहे? धर्माचं क्षेत्र वेगळं, राज्यसंस्थेचं क्षेत्र वेगळं. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. तुम्ही माझ्या अंगणात यायचं नाही, यांनी तुमच्या अंगणात यायचं नाही. दोघांची कार्यक्षेत्र ही वेगळी असतील. त्याला एक मोठी कारण परंपरा आहे पाश्चात्य याच्यामध्ये. पोपचं अधिकार क्षेत्र काय असेल, म्हणजे धर्मगुरूचं अधिकार क्षेत्र काय असेल आणि
राजाचं काय असेल. भारतामध्ये आपण काय केलं, भारतामध्ये राज्यसंस्था ही धर्माच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करते. हस्तक्षेप करते कशासाठी करते? मानवी हक्कांसाठी करते, मानवी प्रतिष्ठेसाठी करते आणि सामाजिक परिवर्तनासाठी करते. म्हणजे काय, मी मगाशी उल्लेख केला कलम 17चा, अस्पृश्यतेवरती बंदी आहे. अस्पृश्यता ही धर्मातली प्रथा आहे. संविधान म्हणते ना अस्पृश्यतेवरती बंदी आहे. म्हणजे आपण पाश्चात्यांनी ज्या प्रकारे सेक्युलरिझमचा अर्थ लावला, धर्मनिरपेक्षतेचं प्रारूप स्वीकारलं, तसं स्वीकारलं नाही. आपण म्हटलं की धर्माच्या क्षेत्रामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार. उद्या कुणी असंही म्हणेल की अरे नरबळी आमच्याकडची प्रथा आहे, या माणसाचा यज्ञामध्ये बळी देऊन टाका, ही आमची प्रथा आहे, धर्माची प्रथा आहे, आणि धर्माच्या क्षेत्रामध्ये काय तुम्ही हे करायचं नाही असं म्हटलं तर मला उद्या त्या माणसाच्या हक्काकरता काय कलम 21 सांगायचं का मी, की मला जगण्याचा हक्क आहे म्हणून. त्यामुळे भारतीय संविधानानं आपली भूमिका स्पष्ट केली की धर्माच्या क्षेत्रामध्ये आम्ही हस्तक्षेप करू. मग आता पुढचा प्रश्न आला, मग या धर्मामध्ये तुम्ही हस्तक्षेप जास्त करता आणि या धर्मामध्ये कमी करता. लक्षात घ्या, घोटाळा झालाय कुठं, प्रॉब्लेम नेमका झालाय कुठं, तिथून समस्या सुरू झाली. बघा, त्यांचे तर तुम्ही लाड करता, हे बरोबर नाही. आपण हे नेहमी भाषा ऐकतो अशा प्रकारची, विशेषतः अल्पसंख्याकांच्या अनुषंगानं या प्रकारची वक्तव्य ही नेहमी होत असतात. आणि एवढंच नव्हे, पुन्हा पुढचा जो अधिकार आहे तो अल्पसंख्याकांचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क आहेत, जे कलम 29-30 मध्ये आहेत. मग त्यांना बघा, त्यांना काय विशेष अधिकार, हे बरोबर नाही. हे लोकशाहीच्या तत्वाशी विसंगत आहे. सगळेजण समान म्हणता पण त्या धर्माला अधिक महत्त्व देता. मी नेहमी एक उदाहरण सांगतो जे धर्मनिरपेक्ष लोकशाहीचं मूल्य अधोरेखित करतं. अशी कल्पना करा की एका ट्रेनच्या कंपार्टमेंटमधून 4 जण चालले, 4 पुरुष चाललेले आहेत. त्यातला पहिला पुरुष जो आहे त्याला सिगरेट ओढायची, तो चेन स्मोकर आहे. दुसरा जो आहे तो कधी कधी सिगरेट ओढतो. तिसरा जो आहे तो कधी सिगरेट ओढत नाही. आणि चौथा जो आहे त्याला दम्याचा त्रास आहे. असे 4 जण रेल्वेमधून चाललेले आहेत. आता प्रश्न असा उपस्थित केला की पहिल्या माणसानं, पहिल्या पुरुषानं सिगरेट ओढावी की ओढू नये, हां या ना, उत्तर काय असेल, निकाल काय असेल? 3 विरुद्ध 1, म्हणजे 75% बहुमतानं आम्ही हा निर्णय घेतला की पहिला माणूस हा सिगरेट ओढेल. पण त्यामध्ये जर चौथ्या माणसाचा जीव गेला तर हा निर्णय हा लोकशाहीशी सुसंगत होता असं म्हणता येईल का? अर्थातच नाही. याचं कारण असं की लोकशाही म्हणजे बहुमत नाही. आता तर बहुमत म्हणजे नाहीच. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. आणि आता तर बहुमत कसं आलंय ते मी काही सांगत नाही. त्यामुळे आम्ही हे बहुमत मानत नाही, तर लोकशाही हे मूल्य जे आहे आणि धर्मनिरपेक्षतेशी जोडलेलं हे जे मूल्य आहे ते सगळी मूल्य ही गुणात्मक मूल्य आहेत. ती सांख्यिकीय मूल्य नाही आहेत. की झालं बहुमत महत्त्वाचं आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकांमध्ये बहुमत महत्त्वाचं आहे, निर्णय प्रक्रियेसाठी महत्त्वाचं आहे, पण ते अंतिम नाही. आणि त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की धर्मनिरपेक्षता ही अशा प्रकारे सर्व धर्मांचा आदर करणं, कुठलाही अधिकृत धर्म न मानणं, धर्माच्या क्षेत्रामध्ये राज्यसंस्थेनं सकारात्मक अशा प्रकारचा हस्तक्षेप करणं, अशा प्रकारच्या मूल्यांनी धर्मनिरपेक्षतेचं, बहुसांस्कृतिकतेचं मूल्य हे इथल्या मातीत रुजवलं. आणि मी पुन्हा म्हणतो तसं हे मूल्य जी आहेत ती फक्त आणि फक्त काही आपण लिहिली आणि आता मान्य करा बाबा सगळ्यांनी, जसं असतं ना मंत्र म्हणतात भटजी आणि म्हणतात मम झालं, म्हणजे ते आपलं, अशा प्रकारे आपण संविधानाची पोथी नाही केली. संविधान सभेतला व्यवहार सुद्धा अशाच प्रकारच्या मूल्यांना उजाळा देईल, ती मूल्य वाढतील अशा प्रकारचा होता. म्हणजे आपल्या देशाची राजमुद्रा काय असावी याच्याविषयी मोठा वाद सगळा सुरू झाला. आणि तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले बद्रुद्दीन तय्यबजींना. ते म्हणले, बद्र तुमची सौंदर्यदृष्टी खूप चांगली आहे, तुम्ही एखादं सुचवा ना कशा प्रकारची राजमुद्रा असावी जी ब्रिटिशांचं निशाण त्याच्यावरती असता कामा नये आणि एकूण सगळ्यांना सामावून घेईल अशा प्रकारची राजमुद्रा आपली असावी, अशा प्रकारची इच्छा पंडित नेहरूंनी व्यक्त केली. आपली ध्वज समिती गठीत झालेली होती. त्या ध्वज समितीनं
अनेक कला प्रशाळांना पत्र पाठवली की तुमच्या काय सूचना आहेत. आपली संविधान सभा एवढी मोकळी होती, एवढी खुली होती, एवढी उदार होती की त्यांनी लोकांना हे विचारलं. त्या कला प्रशाळांनी जे पाठवलं ते काही संविधान सभेला फारसं पसंत पडलं नाही. अखेरीस आज जी राजमुद्रा आपण पाहतो ती ठरवलेली आहे सुरैया तय्यबजी यांनी, बद्रुद्दीन तय्यबजींच्या पत्नी. म्हणजे एका स्त्रीनं आपली राजमुद्रा ठरवली. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, आपली जी राजमुद्रा जी आहे त्याच्यावरचा इतिहास कुठला आहे? अशोकाच्या सारणाच्या स्तंभाचा. हा अशोकाचा सारणाचा स्तंभ सापडला कसा? तर 1905 साली फ्रेडरिक ऑस्कर ऑर्टेल नावाच्या एका ब्रिटिश माणसानं उत्खनन केलं आणि त्या उत्खननामध्ये हा इतिहास सापडला. आणि त्याच्या खाली आपण एक ब्रीदवाक्य लिहिलं, सत्यमेव जयते. म्हणजे कोणीतरी आपल्या पंतप्रधानांना सांगितलं पाहिजे हे की आपलं असं ब्रीदवाक्य आहे. ते मुंडकोपनिषदातलं. म्हणजे एक मुस्लिम बाई आपली राजमुद्रा ठरवते, त्याच्या ती समोर येते कुणामुळे? ते एका ब्रिटिश माणसामुळे, ख्रिश्चन माणसामुळे. त्यातनं इतिहास समोर आला बौद्ध, आणि त्याच्यावरती विधान मुंडकोपनिषदातलं. हे ठरवून नाही केलं कुणी. हा बहुसांस्कृतिक वारसा आमच्या मातीतच आहे. ही गंगा जमनी तहजीब आमच्या मातीतच आहे. म्हणून तर कबीर म्हणतो ढाई अखर प्रेम के पडे सो पंडित होय. ही परंपरा आमच्या एकूण असण्यामध्ये आहे आणि तीच पुढे नेण्याचा प्रयत्न संविधान सभेने केला. त्यामुळे कलम 25 ते कलम 28 ते अधिकार नुसते मान्य नाहीत केले, तर त्याच्यासाठीची ज्याला म्हणतो मशागत ही आमच्या संविधान सभेने केली. आज धर्म हीच महत्त्वाची ओळख होत चाललेली आहे. आणि इतकी की धर्माच्या आधारावरती ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की फाळणीच या देशाची धर्माच्या आधारावरती झाली. आणि आता पुन्हा धर्मांधता एवढी वाढलेली आहे की भीती वाटते की पुन्हा धर्माच्या आधारावरती राष्ट्र निर्माण करण्याचा प्रकल्प समोर येतो की काय. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या धोक्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एवढंच नव्हे तर त्यांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की हिरो वर्शिप म्हणजे विभूती पूजा ही आपल्याकडची लोकशाही खड्ड्यात घालणार आहे. म्हणजे अधपतन वगैरे म्हणण्यापेक्षा खड्ड्यात घालणार आहे, हे जरा नीट समजेल आपल्याला. कारण आपण अशा प्रकारच्या एकाच व्यक्तीवरती जर विश्वास ठेवला, एकच व्यक्ती तीच सगळा निर्णय घेईल, त्या व्यक्तीलाच सगळं काही कळतं, अशा प्रकारची जर गोष्ट केली तर या देशाला सगळ्यात मोठा धोका आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 मध्ये सांगितलं. 1937 साली कलकत्ता मॉडर्न रिव्ह्यू नावाच्या एका पेपरमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला. ते लेखाचं शीर्षक होतं वी वॉन्ट नो सीझर्स. आम्हाला सीझर्स नकोत, आम्हाला हुकुमशाह नकोत. आणि त्या लेखाच्या खाली नाव होतं चाणक्य. तर आजकाल कोणाला चाणक्य म्हटलं जातं. लोकांना प्रश्न पडला हा चाणक्य कोण? कारण त्या लेखामध्ये दस्तूर खुद्द पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका होती की नेहरू या माणसापासून सावध राहा, हा माणूस हुकुमशाह बनू शकतो. अशा प्रकारचे खबरदारीचं, सतर्कतेचं आवाहन करणारं असा तो लेख होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा लेख दुसरा तिसरा कोणी नाही, स्वतः नेहरूंनी लिहिला होता. आता नेहरू 1937 साली असं का लिहित आहेत किंवा 1949 मध्ये बाबासाहेब हे का सांगतायत? कारण 2 महायुद्धांच्या दरम्यान जे इटलीमध्ये घडलं मुसोलिनीच्या काळामध्ये, जे हिटलरनं जर्मनीमध्ये केलं, ते जग पाहत होतं. अशा प्रकारची गोष्ट भारतामध्ये घडू नये याच्याकरता नेहरू एक प्रकारचा सिग्नल देत होते. आता नेहरूंची भीती काही प्रमाणामध्ये त्यांच्या मुलीनं खरी ठरवली जेव्हा आणीबाणी लागू झाली, आणि आणीबाणीचा निषेध केलाच पाहिजे. त्यामुळे, आणि हा जून महिना, त्याच्यामुळे सध्या तर आपण पाहतोय की सगळीकडे आपण जी घोषित आणीबाणी होती त्याचा निषेध करतोच, पण अघोषित सुद्धा जर असेल तर त्याचा सुद्धा निषेध केला पाहिजे. त्याच्यामुळे अशा प्रकारची एकूण व्यवस्था, अशा प्रकारचा विचार हा आपल्या संविधानकर्ते तेव्हा सांगत होते की हे राष्ट्र हे कुठल्याही एका धर्माच्या, जातीच्या संकुचित अस्मितेवरती उभा राहू नये. आणि त्यामुळे बाबासाहेबांचं विधान आहे की नेशन फर्स्ट. जेव्हा राष्ट्राच्या वरती जात महत्त्वाची व्हायला लागते, धर्म महत्त्वाचा व्हायला लागतो, तेव्हा हा देश
कोसळण्याच्या स्थितीवरती, त्या टप्प्यावरती येऊन उभा राहतो. आणि गेल्या काही महिन्यांमध्ये आपण पाहतोय की हा देश नेमका आहे कुठे उभा. म्हणजे धर्माचं प्रस्थ इतकं प्रचंड वाढलेलं आहे. इतिहास फार जुना नाही, 4-5 महिन्यांपूर्वी एक मोठा मेळा झाला, कुंभमेळा झाला. कुंभमेळ्याविषयी माझा काही त्याला विरोध नाही, प्रत्येकाची श्रद्धा आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, या कुंभमेळ्यामध्ये डिजिटल कुंभस्नान नावाचा एक प्रकार होता. तुम्हाला माहीत नसेल पाटील मॅडम. तुम्ही व्हॉट्सॲपवरती फोटो पाठवायचा, मी गंगेच्या किनारी उभा आहे. तो मोबाईल जो आहे तुम्ही बुडवायचा याच्यामध्ये, तुमचं घर बसल्या डिजिटल कुंभस्नान झालं. हे मी अजिबात मन की बात करत नाही, हे खरोखर घडलेलं आहे. त्याच्या बदल्यात तुम्ही 1100 रुपये द्यायचे, हे सांगायचं राहून गेलं. ते सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की सायंटिफिक टेम्परामेंट, वैज्ञानिक दृष्टिकोन हे आपले कर्तव्य आहे. मूलभूत हक्क जसे तसे मूलभूत कर्तव्य पण आहेत. पण आज गंमत अशी झालेली आहे की हा मेसेज 11 लोकांना पाठवा, तुमचं भलं होऊन जाईल. अशा प्रकारचं, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की माझा परिचय करून देताना नेहमी सांगितलं जातं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले हे आहेत वगैरे वगैरे. मी म्हणतो की सगळ्यात मोठं विद्यापीठ कोणतं? पवार सर व्हॉट्सॲप विद्यापीठ. आणि सध्या जयसिंगराव पवारांसारख्या व्यक्तीचं महत्त्व काय आहे? कारण त्या सगळ्या व्हॉट्सॲप विद्यापीठाला आव्हान देणारं, म्हणजे खऱ्या अर्थानं तो इतिहास खोडून काढून खरा इतिहास काय हे ते सांगतायत. आणि म्हणून आपल्यावरती आता मोठी जबाबदारी काय आहे? कारण आपण अशा एका मिसइन्फॉर्मेशनच्या, एका चुकीच्या भ्रामक अशा जगामध्ये आहोत की जिथे असं म्हटलं जातं की सत्य चप्पल घालेपर्यंत असत्यानं प्रदक्षिणा घातलेली असते. त्याच्यामुळे सगळ्या बाजूंनी जेव्हा खोट्याचा प्रसार होत असतो तेव्हा अशा वेळेस सत्य काय आहे हे सांगणं हे फार महत्त्वाचं असतं. तेव्हा मला असं वाटतं की धर्मनिरपेक्षतेचा हा जो विचार आहे, जो अतिशय मूलभूत अशा प्रकारचा विचार आहे, ज्याच्यावरती हा देश उभा राहिला. आणि केशवानंद भारती नावाच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आपली एक बेसिक डॉक्ट्रिन आहे, म्हणजे पायाभूत रचना आहे की बाबा हा हॉल आहे, समजा ह्या हॉलमध्ये काहीतरी तुम्हाला ही डागडोजी करता येईल, हे बदलता येईल. पण काही मूलभूत गोष्टी, ह्याची जी परंपरा आहे, ह्याची काही अशा गोष्टी आहेत, कोर आहेत, केंद्रभागी आहेत, त्या कधीही बदलता येणार नाहीत. अशा काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने त्या निकालामध्ये सांगितल्या 1973 साली. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की धर्मनिरपेक्षता हे सुद्धा तसंच मूल्य आहे, लोकशाही हे मूल्य आहे, संघराज्यवाद हे मूल्य आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बदल नाही करत. संविधानात बदल करा, संविधानामध्ये दुरुस्ती होऊ शकते. संविधान म्हणजे काय अशा प्रकारचं पोथीपुराण नाही की ते कधीतरी कोणी सांगितलं तेच तुम्ही फॉलो करा. पण हे बदल करत असताना कुछ बात है जो हस्ती मिटती नहीं हमारी, अशा प्रकारचा अमिट शिक्का असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला बदलता येणार नाहीत, हे आपल्या संविधानकर्त्यांनी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या निकालांनी अधोरेखित केलेलं आहे. पण दुर्दैवाने आपल्याला हे माहितीच नाही. त्याच्यामुळे आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तुमच्या हक्कांचं उल्लंघन झालंय तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुम्हाला तुमचे हक्क काय ते कळेल. तुम्हाला तुमचे हक्कच माहिती नाहीत की तुम्ही विशिष्ट धर्माचे आहात तर तुम्ही विक्री नाही करायची. तुम्ही या जत्रेमध्ये विक्रेता म्हणून उभं राहू शकत नाही. आणि हे कोण म्हणतं? मंत्री असलेली व्यक्ती म्हणते, जिने संविधानाची शपथ घेतलेली आहे. ती व्यक्ती म्हणते की नाही, तुम्ही त्याच्यावरती लावा की कोण कुठल्या धर्माचं आहे. म्हणजे हे जे आंबे आहेत ते आंबे नक्की हिंदू माणसाचे की मुस्लिम माणसाचे, त्याच्यानुसार मला ठरवता येईल. म्हणजे फळांना, झाडांना, त्यांना पण जाती लावल्या आपण की ज्याच्यामध्ये कधी जाती नसतात. अशा प्रकारचा भेदभाव नसते, उतरंड नसते. पण मानवानं अशा प्रकारच्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत आता. आणि ते ज्या प्रकारचं शोषण आहे ते प्रचंड प्रकारचं आहे. म्हणजे मला आठवतं साधारणपणे एक 5-1 वर्षांपूर्वी मला एका छोट्या मुलांना विचारलं, म्हणजे दुसरीचा वगैरे मुलगा असेल, पण दादा ते मॉब लिंचिंग म्हणजे काय? छोटा मुलगा होता, त्याला काय अर्थ माहिती. मी म्हटलं या छोट्या मुलाच्या शब्दकोशामध्ये मॉब लिंचिंग सारखा, झुंडीनं हत्या करणं हा शब्दप्रयोग आला कसा? त्याच्या कोवळ्या भावविश्वामध्ये हा शब्द आला कसा? कारण रस्त्यावरती खुलेआम हिंसाचार होतोय
आणि त्या हिंसाचाराला जेव्हा राजाश्रय मिळतो तेव्हा तुमच्या आणि माझ्या मूलभूत हक्कांवर गदा आलेली असते. तेव्हा तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की आज वनवा तिकडं लागलाय, पण उद्या तुमच्याही घरापर्यंत तो येऊ शकतो. कोणी जातात आहे, कोणी सुपात आहे. राहत इंदूरची चूळ आहे, लगेगी आग तो आएंगे घर कही छत में. तिथं घर तुमचं आहे, माझं आहे, सगळ्यांचंच आहे ना. एकदा साथ पसरली, द्वेषाची साथ पसरली की ती थांबवणं कठीण असतं. मला नेहमी असं वाटतं की कोविडची साथ थांबली, पण द्वेषाची साथ अजून थांबलेली नाही. आणि द्वेषाची साथ थांबवल्याशिवाय या देशाला वाचवता येणार नाही. 1953 साली पंडित नेहरू UK मध्ये होते आणि UK मध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथं पत्रकार परिषद घेतली. नेहरू पत्रकार परिषदा घ्यायचे. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना एकानं असा प्रश्न विचारला की अहो तुम्ही एवढं म्हणता ब्रिटिशांनी तुमच्यावरती एवढा अन्याय केला, अत्याचार केला, पण तरीही तुम्ही कॉमनवेल्थमध्ये सामील झालात, तुम्हाला ब्रिटिशांविषयी राग नाही का, द्वेष नाही का? नेहरू म्हणाले त्याला 2 कारणं आहेत. एक म्हणजे आम्ही भारतीय लोक दीर्घकाळ द्वेष करत नाही, आणि दुसरं म्हणजे हा देश गांधींचा आहे. त्यामुळे उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, मेरा पैगाम है मोहब्बत जहां तक पहुंचे. आमचा धर्म हा प्रेमाचा धर्म आहे. तो प्रेमाचा धर्म सगळेच धर्म शिकवतात. केवळ हिंदू नाही, केवळ मुस्लिम नाही, केवळ ख्रिश्चन नाही, सगळे धर्म हा प्रेमाचा धर्म सांगतात. जे आम्हाला साने गुरुजी सांगतात खरा तो एकच धर्म, जे आम्हाला रवींद्रनाथ टागोर सांगतात केवळ आंतरभारतीय नाही विश्वभारतीची गोष्ट करतात. अशा प्रकारे सगळ्यांना सामावून घेणारी जी समावेशी अशा प्रकारची दृष्टी जी आहे ती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत इथे मूलभूत हक्क आणि त्याच्या अनुषंगाने असणारे विचार विश्व हे उभा राहू शकत नाही. अन्यथा काही लोक लढतील, काही लोक कोर्टात जातील, काही लोक संसदेमध्ये बोलतील, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की संविधान केवळ संसदेतल्या लोकांचं नाही, संविधान केवळ न्यायालयातल्या लोकांचं नाही, लॉ शिकणाऱ्या लोकांचं नाही, ते तुमचं आणि माझं पण आहे. त्या सगळ्याचे भागीदार आपण प्रत्येकजण आहोत. आणि आपण जर प्रत्येकजण या संविधानाचे भागीदार असू तर आपली ही जबाबदारी बनते. जी जबाबदारी हा आपला शेवटचा हक्क आहे, तो कलम 32 मध्ये आहे. आणि तो हक्क हा अतिशय महत्त्वाचा हक्क आहे, कारण तुमच्या हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता आणि म्हणू शकता की या हक्काचं उल्लंघन होतं आहे, ही गोष्ट चुकीची आहे, संविधानाशी विसंगत आहे, आणि ते न्यायालयाला ऐकायला लागतं. आपल्याला कल्पना आहे की अशाच प्रकारचा एक कायदा जो होता इलेक्टोरल बॉन्डच्या अनुषंगाने, तो अगदी मागच्याच वर्षी 2024 मध्ये अवैध ठरवण्यात आला. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत कलम 32 मध्ये, अनेक टेक्निकल गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मी जात नाही. वेगवेगळे प्राधिलेख ज्याला म्हणतात रीट्स, अशा प्रकारच्या गोष्टी करता येतात. मुख्य म्हणजे काय की कलम 32 हे तुम्हाला मूलभूत हक्कांसाठीचं संरक्षक म्हणून पुढे आलेलं आहे आणि त्याचा वापर करणं ही आपल्या सगळ्यांवरची जबाबदारी आहे. कारण संविधानातल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या गोष्टी दररोज घडत आहेत. मग तो माणूस कुणी म्हणजे वर्गाच्या आधारावरचं शोषण असेल, धर्माच्या आधारावरचं असेल, जातीच्या आधारावरचं असेल, वेगवेगळ्या प्रकारचं शोषण जे आहे, अन्याय जो आहे तो सातत्यानं होताना दिसतोय. अलीकडच्या काळातली जर आपण जागतिक संस्थांमधली जर आपण पाहिलं की मानवी हक्कांची कशा प्रकारे पायमल्ली होते, पॉलिटिकल फ्रीडम इंडेक्स, राजकीय स्वातंत्र्याचा निर्देशांक किंवा प्रेस फ्रीडमचा निर्देशांक जर काढला तर तुम्हाला हे सगळी आकडेवारी दिसेल. ते वेगळे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही. पण मला असं वाटतं की जेव्हा अतिशय कठीण असा काळ असतो तेव्हा त्या देशातले नागरिकच तो देश वाचवू शकतात. कुठलाही देश नाही, कुठलाही पक्ष नाही, कुठलाही नेता नाही, तर सर्वसामान्य नागरिक हा तो देश वाचवू शकतो. आणि ती वाचवण्याची जबाबदारी ही तुमच्या माझ्यावरती असं मला वाटतं. ही जबाबदारी जेव्हा आपण समजावून घेतो तेव्हा आपल्या खांद्यावरती किती मोठं ओझं आहे आणि किती मोठी जबाबदारी याचं आपल्याला भान येईल. म्हणजे मध्यंतरी आमच्याकडे युरो कल्चरमध्ये काही मुलं आली होती आणि त्यातला एक मुलगा हा जर्मनीचा होता. त्याच्यासोबत माझ्या खूप छान गप्पा सुरू झाल्या आणि मग तो सगळं सांगायला लागला, त्याचं वंशावळ सगळी, त्याचे पणजोबा आजोबा वगैरे वगैरे असं त्याने बरेच सगळी गोष्ट सांगितली. आणि मग त्याने त्याची वंशावळ मला दाखवली. मी म्हटलं अरे या सगळ्यामध्ये
तुझ्या आजोबांचा फोटो मला दिसत नाही. त्यानं बाकीच्या सगळ्यांना सांगितलं. माझा प्रश्न त्यानं टाळला, उत्तर दिलं नाही. पण दुसऱ्यांदा माझं आपलं म्हणलं, अरे पण ते सगळ्यांचे वंशवृक्षामध्ये सगळ्यांचे काका मामा अमुक तमुक, त्या आजोबांचा का फोटो नाही? मग शेवटी तो न राहून त्यानं सांगितलं मला. म्हटलं, सर माझे आजोबा हिटलरचे समर्थक होते आणि त्यामुळे त्यांचा फोटो या वंशवृक्षामध्ये नाही. 2040, 2050, 2060मध्ये जेव्हा असाच कोणी वंशवृक्ष तयार करेल तेव्हा तुमचा आणि माझा फोटो असेल का, याचा विचार आज करूयात. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.